नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत साहित्यिक श्री सुभाष कवडे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या बालपणापासूनचा तो आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार रसिक सुज्ञ श्रोते हो. मी सुभाष कवडे. माझं मूळ गाव तसं माणदेशामध्ये आहे. बरं. आटपाडी हे माझं मूळ गाव. या गावाला, या गावाच्या मातीला एक साहित्याचे खूप मोठे संस्कार लाभलेले आहेत. आपणाला माहीत असेल की ग. दी. माडगुळकरांना, व्यंकटेश तात्या, शंकरराव खरात, आसम इनामदार ही सगळी सारस्वत मंडळी ही माणदेशातली आहेत. प्रामुख्यानं आमच्या तालुक्यातली, आमच्या गावाच्या अगदी जवळची आहेत. बरं. त्याच्यामुळे या गावाला, या मातीला शब्दांचं एक विलक्षण वेड आहे. आणि हे वेड सोबत घेत घेतच आम्ही लहानाचे मोठे झालो. तसं माझ्या घरामध्ये कुणी शिकलेलं नाही आहे, पण एक होतं की माझ्या आई ही स्वतः काहीतरी 2-2, 3-3 ओळीच्या कविता गुणगुणायची, ती म्हणायची. बरं. पुढे काही दिवस मी विट्याला माझ्या आजोळी शिक्षणासाठी आलो. त्या ठिकाणी मला काही साहित्यिक मित्र भेटले, काही वाचनाची आवड निर्माण झाली. तिथं एक साहित्य सेवा मंडळ नावाची विट्यामध्ये संस्था आहे, ती अजूनही कार्यरत आहे. अच्छा. त्या संस्थेशी संबंध आला आणि हळूहळू काव्यलेखनाकडे वळलो. कारण एक वयच असतं की आपणही काहीतरी लिहावं, ते कोणाला तरी वाचून दाखवावं असं प्रत्येकाला वाटत असतं. बरं. आणि त्याच्यातूनच मला माणदेशाचा वाङ्मयीन वारसा लाभला. मी लिहायला सुरुवात केली हळूहळू. याला सुमारे 45 वर्षांचा आज कालावधी लोटलेला आहे. अच्छा. म्हणजे मी माझी पहिली कविता किंवा पहिलं जे काही लिहिलं ते मला अजूनही स्मरत आहे. त्याला जवळजवळ 45 वर्ष आज पूर्ण होत आहेत. सर, मला इथे हेच विचारायचं होतं की जेव्हा आपण बालकविता संग्रह जसं आपण बरेचसे लिहिलेले आहेत, लेखन कार्य केलेले आहे, गद्य लेखन असो, ललित लेखन असो, तर याची नेमकी कधी सुरुवात झाली किंवा ती पहिली कविता किंवा पहिला लेख कधी लिहिला हे आठवतं का आपल्याला? हो, मला आणखी ते स्पष्ट आठवतं, ठळकपणे आठवतं. एका विवाह समारंभाला आम्ही काही मित्रमंडळी गेलेलो होतो. बरं. आणि तिथं भोजनाच्या पंक्ती वगैरे बसतात. आपलं मन कसं संवेदनशील असतं, आपणाला अयोग्य खपत नाही, वावगं खपत नाही. आणि मग त्याच्यामध्ये बरंचसं असं उष्ट ठेवलं जातं, ते बाहेर टाकतात. माणसं असतात, ती उचलतात, ती खाण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं पाहिल्यानंतर याला जवळजवळ 45-47 वर्षांचा आज कालावधी गेला. तेव्हा मी घरी आल्यानंतर एक 8-10 ओळी लिहिल्या. अच्छा. त्या प्रसंगावरती, त्या मला अजून सुद्धा व्यवस्थित स्मरतायत. आपण जर म्हणालात तर त्या ओळी मला अजूनही आठवत आहेत. बिलकुल सर, त्या ओळी आमच्या श्रोत्यांनाही ऐकायला हो, आवडतील. त्याचं मी नाव असं दिलं होतं की भेद. पंक्ती थाटतात बोला पुंडलिकाच्या गजरात, उदबत्त्यांच्या धुंद बेधुंद सुवासात. पानामध्ये वाढलं जातं आग्रह कर करून, माणसं मनसोक्त जेवतात आणि दुवा देतात पानात वाढणाऱ्यांना. तशीच उष्टी पानं उचलून बाहेर आणली जातात, कचराकुंडीमध्ये टाकली जातात. माणसांचे सापळे तिथं सरसावतात, सगळं गोळा करून घेऊन जातात आणि जाता जाता दुवा देतात पानात शिल्लक राखणाऱ्यांना. क्या बात आहे. या दुनियेत एवढाच भेद आहे, या दुनियेत एवढाच भेद आहे. तो वाढणाऱ्यांचा दुवा आणि शिल्लक ठेवणाऱ्यांचा दुवा वेगळा आहे, शिल्लक ठेवणाऱ्यांचा दुवा वेगळा आहे. अशी ती कविता त्यावेळेला सहज लिहिली होती. त्याच्यानंतर पुढं बरंच त्याच्यावरती संस्करण झाले. बऱ्याच वृत्तपत्रांनी त्या कवितेचं कौतुक केलं आणि मला असं जाणवायला लागलं की अरे, असा एखादा प्रसंग आपणाला पाहिला आपण तर तो आपणाला अस्वस्थ करतोय. म्हणजे काहीतरी आपणाला घट्ट असं वाटू लागतं आणि जेव्हा ते लिहून काढतो आपण तेव्हा वाटायला लागतं, हलकं हलकं वाटायला लागतं. हा अनुभव तेव्हा मी घेतला जवळजवळ 45 वर्षापूर्वी. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर की तो एक प्रसंग तुमच्या मनात घर करून गेला आणि शब्दरूपांनी तो तुम्ही मांडला. बरोबर. आणि त्या दिवसापासून जर तुमची या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. अच्छा. सर, तुम्ही बरेच वर्षापासून या लेखन कार्यात, या साहित्य क्षेत्रात आहात, तर तुमची सुरुवात कशी झाली हे आपण ऐकलात, पण तुम्ही या साहित्य क्षेत्रामध्ये तुमचे आदर्श कोणाला मानतात, गुरु कोण आहेत तुमचे? नाही, तसं
थेट अशी कविता लिहावी किंवा पुढं बसलेला आहे, त्यांनी सांगितलेला आहे, विषय दिलेला आहे, लिहिलेला आहे, असं मला आठवत नाही. अच्छा. पण ज्यांच्या कविता वाचत वाचत, पाठांतर करत करत आम्ही मोठे झालो ते ग दी माडगूळकर अण्णा. अच्छा. म्हणजे आमच्या मानदेशातल्या सर्वच माझ्या वयाच्या साहित्यिकांचे गुरु ग दी माडगूळकर अण्णा आहेत. आणि त्याच्यातनं आम्ही शिकलो की हलकं फुलकं लिहायचं, पण सोपं लिहिणं अवघड असतं. गदिमा नेहमी म्हणायचे की मी जेव्हा लिहायला बसायचो तेव्हा शब्दांचे थवेच्या थवे माझ्या समोर यायचे आणि मला प्रत्येक शब्द म्हणायचा, मला पकडा आणि कागदावरती उतरवा. क्या बात आहे. तेव्हा गदिमा म्हणायची की जो सोपा शब्द आहे, माझ्या मातीतला शब्द आहे, माझ्या माणसांचा शब्द आहे, त्याला मी अलगद पकडायचो आणि कागदावरती लिहायचो. नेमकं मी स्वतः माझ्या लिखाणामध्ये, ते काव्य लेखन असू देत, ललित लेखन असू देत, बाल साहित्य असू देत, ते माझ्या लोकांना पटकन कळेल अच्छा असं लिहिण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे, आजही करतो आहे. म्हणजे साध्या सरळ हो भाषेमध्ये हो हो. आणि मला तर असं स्पष्ट वाटतं की जे मग ती कविता असू देत, लेख असू देत, रसिकांच्या अंतःकरणाला थेट भिडतं ते मला अक्षर वाङ्मय वाटतं, अव्वल वाङ्मय वाटतं. आणि याच्यासाठी आमच्या डोळ्यासमोर सातत्यानं गदिमांचा आदर्श आहे, गदी माडगूळकरांचा. मग नव्या पिढीतले खूप लेखक आहेत जे अस्सल लिहितात, चांगलं लिहितात, त्यांचा आम्ही वाचतो, बरोबर, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांच्याशी बोलतो. पण मूळ जे लिहायला सुरुवात केली तेव्हा जे गदिमा आम्हाला भावले ते मात्र आम्ही प्राणपणाने अंतःकरणात जपलेले आहेत. सर, तुमचा जो साहित्य प्रवास आपण जो पाहतो आहे त्याच्यामध्ये मला दिसतंय सर, तुम्ही आपल्या बालमित्रांसाठी बऱ्याचशा कविता आणि कविता संग्रह तुमचे छापले गेलेले आहेत. तर याच्या मागचं काही मुख्य कारण आहे का की तुम्ही लहान मुलांसाठी आजपर्यंत जास्त काम केलेलं आहे? त्याचं कारण असं आहे की माझ्या वाचनामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये श्यामची आई पुस्तक आलं. अच्छा. आणि ते मी एक 2-3 दिवसामध्ये असं झपाटून वाचल्यासारखं झालं. आणि रोज वाचत असताना डोळे अक्षरशः भरभरून यायचे आणि कोपऱ्यात जाऊन ते डोळे मोकळे करायचे. हे रोज चाललेलं 2-3 दिवस, कारण कुणाला दाखवायचं नाही. मग त्यावेळेला मला सारखं वाटायचं, अरे हे श्यामची आई जे पुस्तक आहे गुरुजींचं, हे मुलांच्यापर्यंत गेलं पाहिजे, हे मुलांनी वाचलं पाहिजे. आणि सुमारे जवळजवळ 30 वर्षापूर्वी मी मुलांच्यासाठी लिहायला आणि मुलांच्यासाठी वाचन संस्कृती रुजवायला सुरुवात केली. बरं. म्हणजे मला एक असं ठामपणे वाटतं की मुलांचं भावविश्व जर समृद्ध झालं, मुलं जर सुसंस्कारित झाली तर उद्याचे नागरिक सुसंस्कारित. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आजची मुलं उद्याची जी तरुण पिढी आहे, नागरिक आहेत, ते गुणवंत झाले पाहिजेत, ते संस्कारक्षम असले पाहिजेत. आणि मुलांच्या वरती उत्तम प्रकारचे संस्कार करण्यासाठी बालकवितांच्या सारखं उत्तम माध्यम मला वाटत नाही. कारण कविता कशी असतात, हलकी फुलकी असते, मुलं टाळ्या पिटतात, नाचतात, डोलतात, आनंदाने कविता म्हणतात. त्यामुळं मला पुन्हा मुलांच्यासाठी कविता लिहिण्याचा छंद त्या साने गुरुजींच्या पुस्तकातनं मी मुलांच्या जवळ गेलो. आणि ती मुलं ऐकतायत, मी वाचतोय, लिहितोय, असं ते मला सारखं वाटत राहायचं. आणि त्याच्यातनं मग काही बालकविता लिहून झाल्या, बालकथा छोट्या छोट्या लिहून झाल्या, गुरुजींच्या वरती एक संकलनाचं पुस्तक लिहून झालं, श्यामची आई पुस्तकातील संस्कारधन या शीर्षकाचं. म्हणजे थोडक्यात जेवढं मी मोठ्यांसाठी लिहिलं, आमच्या तरुण मित्रांसाठी कविता लिहिल्या, तेवढंच मला बालांच्यासाठी लिहिणं अगत्याचं वाटलं. आणि आपोआप मग बालकविता संग्रह, माझे 1-2 बालकविता संग्रह प्रसिद्ध झाले, एक बालकथांचा संग्रह प्रसिद्ध झाला, आणि एक मी संकलन केलेलं श्यामची आई पुस्तकातील संस्कारधन, हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. आणि मला केवळ मनोरंजन ते तर आहेच महत्वाचं, पण त्याच्या बरोबरीनं मुलांच्या वरती सुसंस्कार झाले पाहिजेत, याच्यासाठी सातत्यानं या लिखाणाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न झाला. तो आजपर्यंत सुरू आहे. परवा सुद्धा तुम्ही कदाचित वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल की माझ्या एका हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहाचं पुण्यामधल्या एका 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं ऑडिओ बुक केलेलं आहे. त्यानं वाह, क्या बात आहे. ऑडिओ बुक केलं आणि तो दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्याच्या मामाकडे आल्यानंतर तो त्याच्या मामांना घेऊन खास माझ्या गावी आला. मग आम्ही त्याचं कौतुक करण्यासाठी आमच्या वाचनालयाने त्या ऑडिओ बुकचा प्रकाशन समारंभ घेतला.
50 मुलं गोळा झाली आणि त्यांच्यासमोर त्या कविता मुलांना आम्ही वाचून दाखवल्या. अच्छा सर, ही आतापर्यंत तुम्ही इतके जे परिश्रम केलेले आहे आणि इतके बालकथा संग्रह जे कविता वगैरे लिहिले आहे, मला वाटतं त्याची ही पावती मिळालेली आहे तुम्हाला. हो, अगदी सुंदर. तो मुलगा मला माहिती नाही, अच्छा. फक्त तो फोनवरनं बोलायचा, हम्म. मी असं असं करतो, आज ही कविता तुम्हाला पाठवतो, आणि बघता बघता त्याचं ऑडिओ बुक तयार झालं. आज ते पुस्तक जगात जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं तो स्क्रीन ते ओपन केल्यानंतर तो ऐकू शकतो. बिलकुल. आणि अशा एखाद्या अनोळखी व्यक्तीने घेतलेली आपल्या कामाची दखल, हो. मला वाटते ती फार महत्वाची फार महत्वाची पावतीच आहे ती आपली. बिलकुल. सर, आजपर्यंत आपण अनेक बालकविता संग्रह आपले छापले गेलेले आहेत, तर लहान मुलांसाठी आपली एखादी कविता जी आपण आपल्या लहान श्रोत्यांना ऐकवू शकू. हो हो हो. एक तुम्हाला साधी अगदी कविता हे करतो, सणांच्या वरती आहे ती. बरं. मज्जाच मज्जा सणांची सालभर आनंदच, हं. मज्जाच मज्जा सणांची सालभर आनंदच, शाळेला मिळते सुट्टी गंमत तुम्ही बघाच, चैत्रात आला पाडवा आषाढात बैलपोळा, चैत्रात आला पाडवा आषाढात बैलपोळा, राखी बांधू श्रावणात पावसात खेळ खेळा, वा. पूजा करूया बाप्पांची उत्साहाने नाचायचे, पूजा करूया बाप्पांची उत्साहाने नाचायचे, नवरात्री जागवुनी खूप सोने लुटायचे, आली आली रे दिवाळी लाडू चिवडा चकली, आली आली रे दिवाळी लाडू चिवडा चकली, करू दिव्यांची आरास ताई दादाला ओवाळी, तिळगुळ घ्यारे सारे, तिळगुळ घ्यारे सारे, अन गोड गोड बोला, आली होळी खाऊ पोळी, आली होळी खाऊ पोळी, सारी जळमटे जाळा, मनी भरुनी प्रकाश दूर सारुनी अज्ञान, सन देतात आनंद तसे सांगती विज्ञान, वा. तसे सांगती विज्ञान. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यातला एक एक सण आणि मुलांनी काय करावं आणि त्याच्यातलं विज्ञान जाणून घ्यावं हे फक्त ही कविता सांगते. म्हणजे अगदी थोडक्यामध्ये सर प्रत्येक सणाचं महत्व पण तुम्ही थोडक्यात फार हो, हो. छान आणि म्हणजे त्या मुलांना पाठीमागचं कळेल. विज्ञान. बिलकुल बिलकुल. हा, हा. तर फारच छान. सर, आजपर्यंत आपण अनेक साहित्य संमेलनामध्ये पण उपस्थित होतात, काही काही ठिकाणी आपण अध्यक्षपदही भूषवलेलं आहे, हो, हो. तर काही प्रमुख साहित्य संमेलनाविषयी सांगता येईल का? हो, हो. त्याबद्दलचा आपला अनुभव काय? आता सांगली जिल्ह्यामध्ये माझ्या गावाच्या शेजारीच हं. औदुंबरला प्रतिवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांतीला सदानंद साहित्य संमेलन संपन्न होतं. बर. त्या संमेलनाच्या संयोजनातला मी एक महत्वाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. अच्छा. त्याच्यामुळे मला अनेक साहित्यिकांच्या गाठीभेटी घेता येतात. हं. त्या संमेलनामध्ये जे कवी संमेलनाचं सत्र असतं त्या कवी संमेलनाच्या सत्राचं अध्यक्षपद मी भूषवलेलं आहे. बर. त्याच्यानंतर कराड या ठिकाणी हं. राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन संपन्न झालं होतं. हं. राज्यातनं शिक्षक आले होते, विद्यार्थी आले होते, बालसाहित्यिक आले होते. त्याही बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला भूषवण्याची संधी मिळालेली आहे. त्याच्यानंतर मग अनेक ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये अनेक कवी संमेलनांचं अध्यक्षपद मी भूषवलेलं आहे. खूप आनंदाने तिथं माझी भूमिका मांडलेली आहे, अच्छा. माझे विचार व्यक्त केलेले आहेत. हं. कदाचित मी असं समजतो की आपलं थोडं साठीच्या पुढचं वय झालेलं आहे, त्यामुळे मान देण्यासाठी बोलवत असतील, पण बऱ्याच वेळेला वाटतं की आपल्याही शब्दांची पोचपावती आहे. एकदम बरोबर. आपण जे लिहितो, आपण जे अभ्यासतो, साधना करतो, ते लोकांना भावतं आहे, आवडतं आहे, असं ते चित्र दिसतं. आणि एक आत्मिक समाधान, आत्मिक आनंद म्हणतो, तो आनंद खूप मोठा आहे. आणि त्याच्यावरती आम्हाला खात्री आहे की आम्ही खूप वर्ष अजून जगणार आहोत. बिलकुल. कारण हे शब्द आमच्या सोबतील आहेत, हे शब्द आमचे मित्र आहेत. अगदी बरोबर. सर, जसं आपण सांगितलं की श्यामची आई पुस्तकातील संस्कारधन या विषयावरही आपण भरपूर काम केलेलं आहे, तसंच साने गुरुजी संस्कार केंद्रही आपण बरेच वर्षापासून चालवत आहे. बरोबर. तर या विषयावर काही प्रकाश टाकताना काय सांगता येईल? माझ्या आयुष्यातला हा एक खूप महत्वाचा आणि मला सातत्यानं ऊर्जा देणारा हा उपक्रम आहे. बर. यंदा या मी सुरू केलेल्या संस्कार केंद्राचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. याच्यामध्ये आम्ही मुलांना माझी स्वतःची जवळजवळ 4000 पुस्तकं आहेत. बर. त्याच्यामध्ये 1000भर पुस्तकं ही बालवाङ्मयाची आहेत. माझ्या घरी मुलं येतात, पुस्तकं वाचायला नेतात, स्वतः वहीमध्ये नोंदवितात. पूर्वी दर शनिवारी मुलांना आम्ही एकत्र करायचो, आता रविवारी एकत्र करतो. प्रत्येक रविवारी मुलं येतात, अर्धा पाऊण तास वाचत बसतात. पुस्तक वाचनाच्या स्पर्धा घेतो, अच्छा. काव्यलेखनाच्या कार्यशाळा घेतो.
त्याच्यानंतर मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करणं, पालक मेळावे घेणं, असे अनेक उपक्रम घेतो. आणि श्यामच्या आईचं पारायण हे मात्र प्रत्येक वर्षी होतं आमच्याकडे. अच्छा. दररोज 1-2 कथा मी वाचायच्या, मुलांनी वाचायच्या, ऐकायचं. काही पालक सुद्धा येऊन बसतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे संस्कार केंद्र चाललेलं आहे. सुरू करताना एक हेतू डोळ्यासमोर ठेवला होता की मुलांच्या वरती वाचन संस्कार रुजवायचे आणि त्या वाचनातून मुलांच्या वरती संस्कार बिंबवायचे. म्हणजे काही कृती आपण स्वतः काही उपक्रम करायचे, त्या उपक्रमातनं मुलांना काय आता परवा आम्ही सफाई कामगारांना आमच्या संस्कार केंद्राच्या वतीनं मुलांनी एकत्र केलेला फराळ दिला. अच्छा. त्यांना एवढा आनंद झाला. तर बाबा आपल्या जवळ जे आहे ते गरजूंना द्यावं, हा आपल्या संस्कृतीचा एक अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. तर हा मी सांगून होणार नाही. आणि मला वाटतं सर, ही जसं तुम्ही हा उपक्रम सांगितला, अशी एखादी छोटीशी आपण घेतलेली दखल समोरच्याला खूप आनंद देऊन जाते. खूप आनंद. म्हणजे ते जे सफाई कामगार त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येतात. बरोबर. मी जवळजवळ 20-22 वर्ष झालं हा उपक्रम करतो. अच्छा. त्यांना एवढा तो आनंद मिळतो. आणि आम्ही फराळ विकत आणत नाही. आमच्या घरातल्या आईनं केलेला, ताईनं केलेला सगळी मुलं फराळ आणतात आणि तो त्यांना आम्ही आनंदाने देतो. वा. म्हणजे जे बोलून होत नसतं ते कृतीतून होत असतं. म्हणजे संस्कार हे कुठं विकत मिळत नसतात. आपण नेहमी म्हणतो संस्कार हे आचरणामधनं मुलांच्या वरती होत असतात. आणि मला वाटतं असं ज्या पद्धतीने आपण प्रात्यक्षिक किंवा आपण ज्याला म्हणू प्रॅक्टिकल, हे मुलं प्रॅक्टिकली पाहतात, त्याच्यातनं जास्त शिकतात असं म्हणायला काही हरकत नाही. अनुभवातनं साने गुरुजी नेहमी तेच म्हणायचे ना. बरोबर. अनुभवातलं शिक्षण हे मुलांच्या काळजावरती चिरस्थायी रुजतं. क्या बात आहे. कायम स्वरूपात रुजतं ते. मिरची तिखट असते, थोडासा मिरची जर त्याला खायला दिली तर कधी आयुष्यात विसरणार नाही. बरोबर आहे. पावसात भिजल्यानंतर कसं असतं हे वर्गात सांगून मुलांना जास्त नाही करणार. पाऊस आलाय तर गुरुजी मुलांना बाहेर घेऊन जायचे, भिजा म्हणायचे. आत आल्यानंतर मुलांना कसं वाटलं, छान वाटलं. हे शिक्षणच आहे ना. म्हणजे अनुभवाचं जे शिक्षण आहे हे खूप मुलांच्या अंतःकरणावरती परिणाम करून जातं. अगदी बरोबर आहे. सर, आजपर्यंत आपण अनेक साहित्य संमेलनं अटेंड केलेले आहेत, आपण होतात त्याच्यात. थोर साहित्यिकांच्या पण भेटी आपल्या झाल्या असतील. तर याच्यातला एखादा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला सांगता येईल का? साहित्यिकांच्या गाठी भेटीमध्ये खूप तसे लोक आले. आमच्या संस्कार केंद्राच्या निमित्तानं आले. मी वाचनालयामध्ये काम करतो. आमचं भिलवडीमध्ये खूप जुन्या 85 वर्षाचं वाचनालय आहे. तिथं बरेच साहित्यिक आले. नारायण सुर्वे एकदा आमच्या शाळेमध्ये त्यांना मी निमंत्रित केलं होतं. अच्छा. तर ते आष्ट्यामध्ये उतरले. बसने आले, ट्रॅव्हल्सनी. आणि आष्ट्यामध्ये उतरले. त्यांना सांगलीमध्ये उतरून खाजगी वाहनानं आमचे एक शिक्षक आणायला गेले होते, पण ते चुकून आष्ट्यात उतरले. वेळ तर होत होती कार्यक्रमाची. मुलं तर सगळी मैदानावर बसलेली, पालक भरपूर बसलेली. काय करायचं मग? म्हणजे साहित्यिक किती वेळ पाळतो किंवा किती त्याची बांधिलकी पाळतो. तर नारायण सुर्वेंनी तिथं मिळेल ती रिक्षा घेतली आणि त्या रिक्षाने बरोबर आमच्या शाळेमध्ये अगदी वेळेत आले. आणि त्या दिवशी रात्री नारायण सुर्वे माझ्याकडे मुक्कामाला राहिलेले होते. खूप छान गप्पा झाल्या. त्यांनी आमच्याकडे घरी येणं याच्यासारखा साहित्यिकाच्या आनंदातला आणखी कोणता क्षण असतो. अशा बऱ्याच साहित्यिकांच्या गाठीभेटी झाल्या. बऱ्याच लोकांना भेटलो, बऱ्याच लोकांशी गप्पा झाल्या. व्याख्यानमालेच्या निमित्तानं येतात, मोठे मोठे साहित्यिक येतात, भेटतात. ते सिंधुताई सपकाळ त्या अशाच माझ्या गावावरून निघाल्या होत्या. तर त्यांनी विचारलं, बाबा इथं वाचनालय गावात आहे का? तर आहे. कोण बघतं? ते अमुका बघतं. तर ते माझ्या घरात आल्या. अच्छा. आमच्या सौभाग्यवतीनी आणि सिंधुताईंनी मिळून स्वयंपाक केला. आणि आम्ही त्यांच्याबरोबर जी काही 2-3 मुलं होती, आम्ही सगळे मिळून जेवलो. हा किती मोठा आनंद आहे. बिलकुल. आणि हे सगळे अनुभव नेहमी आपल्या पाठीशी असतात. हो. बिलकुल. हो. अच्छा. सर, इतक्या वर्षापासून आपण या साहित्य क्षेत्रात आहात, पण आपलं समाजकार्य ही भरपूर आहे. त्याच्यातही आपलं योगदान आहे. जसं नेत्रदान, वाचन चळवळ झालं, गरजूंना मदत, आपण सातत्याने याविषयी लेखन पण केलेलं आहे. तर ही जी आपण समाजसेवा आजपर्यंत करत आला आहात, तर याविषयी थोडं काही सांगता येईल का? माझी एक भूमिका अशी असते की साहित्यिक हा कृतिशील असतो असं आम्ही मानतो आणि असावा. बरोबर. आपण जे लिहितो ते आचरण आपल्याकडं सुद्धा होणं अपेक्षित असतं. त्याच्यामुळं मग आमच्या गावामध्ये आम्ही नेत्रदान चळवळ चालवली. साधारणपणे 170-75 नेत्रदान झाले त्यावेळेला. तर ती नेत्रदान चळवळ सुद्धा म्हणजे समाजाला दृष्टी देणारी चळवळ आहे.
व्यसनमुक्ती चळवळ आम्ही राबवतो. व्यसनमुक्तीची प्रबोधन पत्रकं छापलेली आहेत अच्छा. आपण. ती यात्रा असतात, जत्रा असतात, काही सभा संमेलन असतात, त्या ठिकाणी जाऊन ती प्रबोधन पत्रकं वाटतो, शपथ देतो लोकांना. श्यामची आई पुस्तक जे आहे ते घरोघरी असलं पाहिजे, ही एक आपली चळवळ आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक घराघर म्हणजे आत्ता भिलवडी आणि परिसरातल्या सुमारे 4,000 घरामध्ये आम्ही हे पुस्तक ना नफा ना तोटा या तत्वावरती कधी भेट म्हणून लोकांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. वा. वाचन चळवळीचा आमचा सातत्याने प्रचार प्रसार चालू असतो. म्हणजे लोकांनी पुस्तकं भेट द्यावीत, कुठल्याही प्रसंगाच्या निमित्तानं पुस्तकं भेट द्यावीत, हे सातत्यानं समाजावरती रुजवण्याचा आमचा हे असतो. अच्छा. तर जिथे जिथे संधी मिळेल तिथं तिथं प्रबोधन करणं आणि वाचन संस्कार रुजवणं यासाठी आम्ही साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमामधनं सातत्यानं प्रयत्नशील राहत असतो. सभा संमेलनं, काव्य वाचन हा तर भाग आहेच, पण याला समाजसेवेची जर जोड आपण दिलीत तर आपलं ते जे लेखन आहे अच्छा. ते अधिक समाजापर्यंत पोहोचायला मदत होते. हा, अशी एक भावना आहे. अच्छा सर, आजपर्यंत आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार झाला, समाजसेवेसाठी पण पुरस्कार, आणि साहित्य संमेलनासाठी पण आपण जितके आतापर्यंत काम केलं त्याच्यासाठी पुरस्कार देण्यात आलेले आहे. तर इथे समजा मुख्य पुरस्कारांचा जर आपल्याला उल्लेख करायचा झाला तर आपण कुठला कराल? पुरस्कार तसे खूप मिळाले. सामाजिक कार्याबद्दल मिळाले, शैक्षणिक कार्याबद्दल मिळाले, वाङ्मयीन कार्याबद्दल मिळाले. हो, एक 2-3 पुरस्कार महत्वाचे मला या ठिकाणी सांगावेसे वाटतात. बिलकुल. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, जी आद्य संस्था साहित्यिकांची मांडली जाते, हो, त्या संस्थेचा गतवर्षीचा उत्कृष्ट बाल साहित्याचा पुरस्कार शिरोळे पुरस्कार म्हणून असतो. अच्छा. तो मला गतवर्षी प्राप्त झाला. वा. औदुंबर येथे दरवर्षी सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाला सुधांशू पुरस्कार दिला जातो. तोही मला पहिल्या काव्यसंग्रहाला प्राप्त झाला. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं प्रतिवर्षी एका काव्यसंग्रहाला पुरस्कार दिला जातो. पंडित आवळीकर काव्य पुरस्कार असं त्याचं नाव आहे. तोही पुरस्कार मला प्राप्त झाला. आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर या सभेचा 2 वेगवेगळ्या पुस्तकांना मला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अच्छा. याच्याशिवाय अनेक संस्थांनी मग गौरवलेला आहे, अनेक संस्थांनी सन्मानपत्र दिलेले आहेत. पण हे 4-5 जे महत्वाचे पुरस्कार आहेत, जे वाङ्मयीन क्षेत्रामध्ये अधोरेखित केले जातात, जे सन्मानपूर्वक मानले जातात, असेही पुरस्कार मला प्राप्त झालेले आहेत. विशेषतः पुण्याचा मसापचा जो पुरस्कार आहे तो खूप छान. त्यावेळेला आपल्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष आलेले होते, त्यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातल्या अनेक नामवंतांना पुरस्कार मिळाले, त्यांच्या समवेत बसण्याची आणि तो पुरस्कार स्वीकारण्याची संधी आपणाला मिळाली. हा आपल्या अक्षरांचा, पुस्तकांचा, शब्दांचा एक गौरवच आहे असं आम्ही मानतो. सर, जसं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोललो होतो, श्यामची आई या पुस्तकातील संस्कार धन याचं म्हणजे संकलन जे तुम्ही केलेलं आहे, तुमची मतं तुम्ही मांडलेली आहेत, तर हे असं करावं याची प्रेरणा कुठनं मिळाली किंवा यामागचं कारण काय सांगता येईल? नाही, हे जे पुस्तक आहे ना, श्यामची आई पुस्तकातील संस्कार धन, याच्यामध्ये माझ्या मतांच्या पेक्षा एक संकल्पना अशी होती की त्यावेळेला आम्ही श्यामची आई पुस्तक शाळांच्या मध्ये जाऊन त्यातल्या कथा सांगायचो, मुलांना सांगायचो. असे एक आमच्या एक चळवळच सुरू होती म्हणा, किंवा उपक्रम सुरू होता. मग मला असं वाटलं की अरे हे श्यामची आई पुस्तक सगळं लोकांना वाचणं जरा जास्त दीर्घ वाटतंय, मुलं वाचत बसणार नाही. मग आपण जर असं केलं की या प्रत्येक कथेमधले 2-3 उत्तमोत्तम संस्कार जर निवडून काढले आणि ते जर संकलित केले आणि शाळांच्या मध्ये ती पुस्तकं जर आपण वितरित केली आणि असं जर आवाहन केलं की दररोज परिपाठाच्या प्रार्थनेच्या वेळेला यातला एक संस्कार मुलांना सांगायचा आणि 2 किंवा 3 मिनिटांमध्ये त्या संस्काराचं निरूपण करायचं, ज्यात थोडी अधिक माहिती सांगायची, तर किती छान होईल. आणि तो संस्कार त्या दिवशी कुठल्या तरी फळ्यावरती लिहायचा. अनेक शाळांनी महाराष्ट्रातल्या याचे सुंदर उपक्रम केले, वह्या तयार केल्या मुलांनी. अनेक शाळांनी त्यातल्या वह्या माझ्यापर्यंत पाठवून दिल्या. म्हटलं माझ्यापर्यंत पाठवण्यापेक्षा मुलांना वाचू दे, घरी सगळ्यांनी वाचू दे. म्हणजे पर्यायाने श्यामची आई हे पुस्तक आणि त्या पुस्तकातले जे संस्कार होते ते मुलांच्यापर्यंत पोहोचवणं हा त्या पुस्तकाचा मूळ हेतू होता. आणि जवळजवळ 10,000 प्रती आम्ही त्याच्या वितरित केल्या. अगदी नाममात्र किंमत नाहीच, काही बऱ्याच ठिकाणी आम्ही भेटच दिल्या.
काही गुणवान मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, कुठे स्पर्धेला गेलो तर त्या शाळेमध्ये 1-10 पुस्तकं द्यायची. म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेत शब्दांमध्ये मुलांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, हा हा त्याचा त्याचा निर्मळ मूळ हेतू. हो मूळ हेतू होता आणि तो यशस्वी झाला ही आमची धारणा आहे. अच्छा. सर, आजकालची जी तरुण पिढी म्हणा किंवा लहान मुलं म्हणा, आजकालचं युग जे आहे ते आधुनिक तंत्रज्ञानाचं आहे, तर वाचनाकडे कल तसं पाहिलं तर मुलांचा किंवा तरुण पिढीचा वगैरे कमी आहे. तर यासाठी आपण तरुण पिढीला किंवा आजच्या जनरेशनला आपण काय संदेश द्याल? एकतर समाजातले सगळ्या प्रश्नांचं मूळ जे आहे ते वाचन दारिद्र्य आहे. म्हणजे वाचत नाहीत, त्याच्यामुळं मन खुजी होत आहेत, सगळे प्रश्न होत आहेत. मग ते एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हत्या असू देत, समाजामधल्या चोऱ्यामाऱ्या असू देत, समाजामधली फसवणूक असू देत, सगळं जे आहे हे मनाच्या प्रदूषणामुळे होतं. बरोबर. वाचन तुमचं मनाचं प्रदूषण घालवतं आणि मन शुद्ध करतं. याच्यासाठी हे नुसतं सांगून होत नाही. आमच्या वाचनालयामध्ये दर महिन्याच्या 1 तारखेला वाचन कट्टा नावाचा उपक्रम राबवला जातो. अच्छा. म्हणजे वाचकांना तुम्ही वाचत राहा वगैरे असं नुसतं सांगून चालत नाही, तर त्यांना प्रत्यक्ष काही उपक्रम दिले पाहिजेत, कृतिशील उपक्रम दिले पाहिजेत. हा हेतू ठेवून जवळजवळ गेली 71 महिने वाचनालयामध्ये दर महिन्याच्या 1 तारखेला हा उपक्रम चालतो. परवाच आमचा 71वा वाचन कट्टा संपन्न झाला. वाचनालयाचे अध्यक्ष स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या संकल्पनेतनं ही प्रथा सुरू झाली. आत्ताचे जे अध्यक्ष आहेत, मोठे उद्योगपती आहेत, गिरीश चितळे, त्यांनी ही संकल्पना पुढे तेवढ्याच ताकदीनं राबवलेली आहे. लोक येतात, आदल्या महिन्यामध्ये विषय दिला जातो, या पुस्तकावर आपण बोलायचं आहे. म्हणजे एवढ्या 71 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप पुस्तकांवर चर्चा झाली, खूप मासिकांवर चर्चा झाली. एवढंच नव्हे तर वृत्तपत्रातल्या काही बातम्यांच्या वरती सुद्धा साधक बाधक चर्चा झाली. हेतू असा आहे की लोकांना, विद्यार्थ्यांना, युवकांना वाचतं करणं ही आता खूप काळाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी या चळवळीमध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकांनी नवे उपक्रम शोधून काढून ते समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि वाचन चळवळ जास्तीत जास्त आपण रुजवली पाहिजे. बरं सर, जसं आपण हे वाचन चळवळीविषयी बोलतो आहे, तर कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं आपण ठेवता सर तिथे वाचायला? नाही, वाचनालयामधली सगळी पुस्तकं ही त्या वाचकांच्यासाठी खुली असतात. बरं. पण सगळी म्हणजे नेमकी कुठली? तर आता येणाऱ्या 1 तारखेला समजा आम्ही दिवाळी अंकांच्या वरती वाचन कट्टा घेतला. बरं. तर काही तुम्हाला दिवाळी अंक तुम्ही वाचलेत, एखादा आवडला तर त्याच्यावरती तुम्ही बोला, त्याच्यावरती चर्चा करा. काही विशिष्ट लेखकांची पुस्तकं असतात. आता आमच्या परिसरामध्ये सुधांशू आहेत, म.बा. भोसले आहेत, अशा मोठ्या मोठ्या नामवंतांची, सारस्वतांची पुस्तकं, त्याच्यावरती एखादा वाचन कट्टा होतो. सांगली जिल्ह्यातल्या सर्व साहित्यिकांच्या पुस्तकांवरती आम्ही बोललेलो आहोत. म्हणजे लोकांना माहीत झालेत हे जिल्ह्यातले साहित्यिक आहेत, त्यांची ही पुस्तकं आहेत. अनेक म्हणजे पु ल देशपांड्यांच्या पुस्तकावर चर्चासत्र झालं, दांडेकरांच्या पुस्तकावर चर्चासत्र झालं. आता विश्वास पाटील साताऱ्याच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, त्यांची 1-2 पुस्तकं आम्ही चर्चेसाठी आता घेतो आहोत. म्हणजे सातत्यानं लोकांना विषय देऊन त्यांना वाचतं करणं, कारण वाचनाने मन प्रगल्भ होतात, समृद्ध होतात, माणूस खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगतो, या भावनेतनं हा उपक्रम आहे आणि तो सर्वांनी राबवला पाहिजे. आणि तसं व्हायला लागले. अनेक महाविद्यालयांमध्ये, जिल्ह्यातल्या अनेक वाचनालयांच्या मध्ये आता वाचन कट्टे सुरू झालेले आहेत. अच्छा. म्हणजे जी युक्ती आहे वाचाल तर वाचाल, हे प्रकर्षाने इथे मला वाटतं आपण नमूद करायला. हो, म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं वाचनालयाचं कामकाज चालवतो आहोत. अच्छा. सर, आज आपण बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर बोललो इथे. जाता जाता मला हा प्रश्न विचारायचा आहे सर शेवटी, की आजची जी तरुण पिढी आहे, जर त्यांना साहित्य क्षेत्रात यायचं असेल, एक कवी किंवा एक लेखक म्हणून जर नावारूपास यायचं असेल, तर अशा आपल्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या मते मला असं वाटतं की साहित्याचा पाया जो आहे हा संवेदनशील मन हा त्या साहित्याचा पाया मानला जातो. म्हणजे जो संवेदनशील आहे तो उत्तम प्रकारे लेखन करू शकतो. आणि या संवेदनशीलतेसाठी आजच्या आमच्या तरुण विद्यार्थ्यांचं
चैनी वृत्ती, विलासी वृत्ती, भोगवादी वृत्ती, मोबाईलचा अतिरेकी वापर या मार्गाने तो होत आहे. त्याच्याऐवजी त्यांच्या हातामध्ये जर पुस्तकं आली तर ते नक्कीच संवेदनशील बनतात आणि संवेदनशील मनातून उत्तम साहित्य कृती जन्माला येते. बरोबर. संवेदनशील असल्याशिवाय तुम्ही समाजातले अनुभव उघड्या डोळ्यांनी पाहता पण ते अंतःकरणामध्ये त्याची घुसळण होत नाही. याच्यासाठी सगळ्यात मला महत्त्वाचं असं वाटतं की आजच्या तरुणांनी संवेदनशीलता जोपासली पाहिजे. बर. उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी संवेदनशील मन असणं गरजेचं आहे. याच्याशिवाय जशी आपण पुस्तकं वाचतो तसं साहित्यासाठी माणसं वाचता आली पाहिजेत. माणसांचा अभ्यास झाला पाहिजे, कारण अनुभव वेगवेगळे येतात लोकांच्याकडं. ते कागदावरती उतरवण्यासाठी ती माणसं वाचता आली पाहिजेत. निसर्गावरती मनस्वी प्रेम करता आलं पाहिजे. आणि माझ्यापुरतं जर विचाराल तर माझ्या कवितेचा असू देत, ललित साहित्याचा असू देत, जसं माणूस हा केंद्रबिंदू आहे तसं मला झाडं, माती आणि पक्षी या 3 गोष्टींचं विलक्षण वेड आहे. अच्छा. माझं बहुतांश वाङ्मय या तीनही याच्यावरती अवलंबून आहे, कारण हे घटक माणसांना फसवत नाहीत. बरोबर. त्यामुळं ज्यांना साहित्य लिहायचं आहे असं मला वाटतं, मी मोठा साहित्यिक जरी नसलो तरी या 3 घटकांवरती विलक्षण प्रेम करूया. म्हणजे थोडक्यात निसर्ग म्हणता येईल हा, आपल्याला. निसर्गावरती विलक्षण प्रेम करूया. निसर्ग तुम्हाला लिहितं करेल, निसर्ग तुम्हाला जगण्याच्या दिशा दाखवेल, तुमचे डोळे सुंदर करेल. अच्छा. सर, जाता जाता मग आमच्या श्रोत्यांसाठी आपली एखादी एक कविता जी आपण ऐकू इच्छिता. खूप मला आनंद वाटेल अगदी ती कविता सादर करताना. ती कविता सुद्धा झाडांच्या वरतीच आहे, कारण झाडं हा माझ्या कवितेचा श्वास आहे असं मी नेहमी मानतो. तुम्ही म्हणाल तर ती कविता मी सादर करतो. बिलकुल. कवितेचं नाव आहे किंवा शीर्षक आहे झाडं. झाडं खरंच वेडी असतात, खुळ्यासारखी उन्हात तापतात. झाडं खरंच वेडी असतात, खुळ्यासारखी उन्हात तापतात. कधी आला धोधो पाऊस, चिंब चिंब भिजून जातात. झाडं उन्हात तापताना पावसात भिजताना एक करतात. झाडं उन्हात तापताना पावसात भिजताना एक करतात. आपली फांदी फांदी जपून ठेवतात आभाळभरच्या चिमण पाखरांसाठी. आपण एवढंच करायचं असतं, त्या झाडांचं झाडपण जपायचं असतं. आपण एवढंच करायचं असतं, त्या झाडांचं झाडपण जपायचं असतं. आणि जमलंच तर समाजासाठी झाड होऊन जगायचं असतं. झाड होऊन जगायचं असतं. झाड होऊन जगायचं असतं. वा, क्या बात आहे. म्हणजे निसर्गाचं अगदी समर्पक असं वर्णन आपण सर याच्यामध्ये केलेलं आहे. आणि आज आपण इथे आलात, आपल्या साहित्य क्षेत्रातील कामगिरी, समाजसेवा जी आपण आजपर्यंत केलेली आहे हे आम्हाला सविस्तर सांगितलं, आपल्या कार्याविषयी, आपल्या अनुभवांविषयी. त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. सर्व श्रोत्यांचेही मी मनापासून आभार मानतो.